चितळी छाती ताटमान माझी आन बान शान तिरंगी माझं आसमान शौर्याचं घालीन मी थैमान नाटक मग नाटक मग या मातीचं वरदान मला ना घोर ना चिंता हे रक्त रक्त बलिदान तुला चल हा चल फौजी चल रे चल तू चल चल हा चल फौजी चल रे चल तू चल रे फौजी रे फौजी लेपोलास का रे चला घरला जाऊ बुका लागल्यात थांब की जरा तुला दुट्टी नाही का बॉडीगार्डची नाही नाही तू आता टोले नाक्यावर हायस नाही का लय कटाळा आलाय का अरे काय बी काम लावते ते मला आता काय तर टोल नाकर बसायला लावले रोज माणसं बघायची आणि सोडायची म्हणजे वॉचमन सारखंच काम झालंय माझं तरी बी तुला मी म्हणलं होतं त्याच्या आधी नको लागू म्हणून अरे कळतंय की मला ऐकिया माझा हात बी दगडाखाली अडकला त्यामुळे काहीच करता येणं झाले मला आता नवीन काम करायला सांगितले मला नाही वाटत आपल्याच्यानी जमल ते आणि काय काम लावलं शीतलला प्रपोज करायचं काय काय शीतलला प्रपोज करायचं वय वय तू करणार आहेस वय वय भैयानं सांगितलं कुणाचा प्रपोज करणार आहेस कुणाचं म्हणजे भैयाचा माझा करा काय याड लागलंय मला अरे पण तुला का सांगितलंय अरे काय झालं काल एक पोरगा आलं होतं शीतलला प्रपोज करायचं होतं म्हणून हा त्याला आज सोडला म्हणून भैया माझ्यावर चिडला बरोबरच आहे भैयाच गपे बरोबर आहे अरे भैयाला मी म्हणलं की प्रेम व्यक्त करण्याला आपण मदत केली पाहिजे म्हणून मी सोडला तर त्यावर तो म्हणला की माझा प्रपोज घेऊन जा शीतलीकडे अवघडला का त्या बाईचं नाहीतर काय आगीत उठून पोपड्यात पडलोय कोण होता त्यो तो टोले नाका ज्याच्यामुळे उभारला ना त्योच त्यो आणि तू त्याला साथ सोडलेस वे अरे तो शीतलीला घेऊन जाईन म्हणलं तर तीच त्याला घेऊन आली बर चला निघतो मी आणि ऑन बघितलंस काही क्या कसला दोस्त आहे त्यो खर काय झालं अरे एखादा माझा प्रपोज घेऊन गेला असता शीतलीकडं आला का तुझ्याकडे एवढा कॉन्फिडन्स आहे तुला कशाला लागतंय कोण जा की तूच घेऊन प्रपोज कोणी अडवलंय वे माझा प्रपोज घेऊन जात नाही आणि त्या भैयाचा प्रपोज घेऊन जातोय इक्या आता मलाच काहीतरी हातपाय हलवायला पाहिजे असं काय करणार आहेस बाबा पहिल्यांदा मी विचार करणार काय करायचंय ते हा मग करणार जे काय करायचंय ते खर खर बाबा काय करायचंय ते कर आता मी त्या टोले नाक्याचा कसा निकाल लावतो ते बघच म्हणजे काय करणार आहेस तू बघच तू हा? मी काय करतो ते हेलो पुलिस स्टेशन इधर चांदौड़ी गांव में बेकायदेशीर टोले नाका चालवला जा रहे हैं टोले नाका नहीं मालूम ओ गांव में आते समय डावीकडं लेपको है ना
वो टोले नाका वो बहुत लोगों को परेशान करते रहते हैं आप लवकरात लवकर इस पर ऍक्शन घे लो आता बघ टोले नाका कसा निघतोय ते ते ठीक आहे राहुल्या, पण तू फोनवर रुमाल का धरला होतास? अरे क्या मी कोण बोलतोय की कळलं नाही पाहिजे म्हणून. तर तू बी हुबला कायसला का राहुल्या? आता तुझ्या मोबाईलवर त्यांना फोन केलायस म्हणजे तुझा नंबर गेलास की त्यांच्याकडे. असं पण असतंय वय. मर आता तुझ्या कर्मानं. त्या भैयाला जर कळलं का नाही तू टिप दिलीस म्हणून, तर तुम्ही आलासच. आता मला काय माहित असं होईल ती. लई शहाणा आहेस. चल लवकर. काहीतरी करत बसते उगाच. मम्मी काय काय शोधतेस? अगं FD ची पावती. तुला सांगितलं होतं ना पावती आण म्हणून. अगं मलाच नाही सापडली. कुठे ठेवली आठवतीये का? नाही. पण मी काय म्हणते, FD कशाला मोडायला पाहिजे? दुसरीकडून काय ऍडजस्ट होतंय का बघूया की. दुसरीकडून काय होणार आहे? आपल्याकडे काय अजिंक्यसारखे दागिने आहेत व्हय? ती गहाण ठेवून त्याच्या जीवावर कोण पैसे देणार आहे? आपण आपल्या हक्काची FDच मोडू. काय जादू बिदू झाली का काय? कुठे गेली पावती? असल हितच कुठेतरी. तू नको टेन्शन घेऊ. तू जा, मी ठेवते शोधून. तू काय शोधतेस? तुझं तुला सापडत नाही तू ठेवलेलं. तूच ठेवली अशी. हो, आठवल की मला. पावती नसेल तर चालत नाही का? अगं नाही, पावती नसली तर कसं चालेल? विचारू की त्यांना चालते का नाही ती. अगं नाही चालत. चल आपण सुमीकडे जाऊ आणि येता बँकेत जाऊ. बँकेत कशाला? अगं चालते का नाही ती विचारू. आणि जर चालत असेल तर लगेच पैसे काढू. नाही नको, आज नको. अगं म्हणजे आज गर्दी असती ना बँकेत. तू चल आवर आणि पासबुक पण आण बरोबर. अगं पण हाय का आता? आवर पटकन.